सुजल 11 विंदाला संघाने नाणेफेकीचा काळ जिंकून प्रथम तिरंदाजी स्वीकारली आणि लवकरच तुम्हाला सर्वांच्या भेटीला 40+ मास्टर्सची रायगड प्रीमियर लीग ठिकाण आणि तारीख कळवण्यात येईल. दीपक गोलंदाज, सलामीला फलंदाज अंकुश, नाश्तेकेंद्रला किरण आणि हा चेंडू फलंदाज शेलबाद. सामना चालू गौरी स्पोर्ट्स उलिये विपक्ष सुजल 11 विंदाने. सेकंड सेमीफायनलची लढत मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाने अंतिम फेरी फायनल मध्ये प्रवेश केला आहे आणि हा आत्ता मात्र सचिन पाटेकरने झेल घेतला. उत्कृष्ट असा झेल संपलाय अंकुशचा खेळ. दीपकला मिळाली सफलता. नवीन फलंदाज लगेच वाढवायचा. सुजल 11 विंदाने संघाचा 12 खेळाडू फलंदाजाचं नाव सांगा. बॅट्समॅन कोणाला? बॅट्समॅनचं नाव आमच्यापर्यंत समजलेलं नाही. आलेला चेंडू इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळेल. दीपक साई नवीन फलंदाज. तर संघाची धावसंख्या धबकार लागली ती मात्र 5 षटकांचा सामना असताना 3 धावा. सेकंड सेमीफायनलचा सामना गौरी स्पोर्ट्स उलिये विपक्ष सुजल 11 विंदाने. दीपकचा पुढचा चेंडू समोर फलंदाज डावखुरा फलंदाज किरण पाटील. दमदार सुरुवात. अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. स्कोअर कार्डवर स्कोअर झाला तर मात्र फक्त 3 धावा. आणि इथे मात्र
फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप खारकर, किरण पाटील बाद झालेले आहेत. दोन गडी बाद झालेत ते मात्र सुचवलेले निंदन संघाचे. डॉक्टर सागर मयकर गोलंदाज, वैयक्तिक पहिले सांगितले षटक हाताळण्यासाठी आलेत गौरी स्पोर्ट्स उभय संघाच्या माध्यमातून. सामन्याला सुरुवात. तर स्ट्राईकला साईनाथ भगत, नॉन स्ट्राईकला प्रदीप खारकर. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. रामशेठ घरत साहेबांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मालिका बिलसाठी स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेले आहे. आपलं सरसे स्वागत. 3 धावा धापलकावर, 2 बाद 3. सुजलेल्या निंदने डॉक्टर सागर मयकर यांचा पुढचा चेंडू साईनाथ साठी. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केले, एक धाव पूर्ण केली, दुसरा गुणाचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागतात त्या मात्र 4 धावा. षटकातील पुढचा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला, अप्रतिम डिलिव्हरी. नर्थ्या चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील काय चेंडूचा खेळ संपला, काय चेंडू शेष. धावसंख्या स्थिर, 4 धावा धापलकावर. षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि चेंडू आता फायनल क्षेत्राकडे. आता मात्र पाहायला मिळतो षटकार प्रदीप खारकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धापकायला लागतोय 6 ने वाढून टोटल 10 धावा. 10 धावा धापलकावर लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुजल 11 विंदने सेकंड सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय या नानोबा क्रीडांगण या मैदानावर. रायगड फुटबॉल मास्टर आयोजित मान्सून ब्लास्ट 2025. दरम्यान डॉक्टर सागर मयकर यांचा पुढचा चेंडू खेळून काढेल प्रदीप खारकर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा चेंडू बॅटची गरज घेऊन जातोय आणि यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावत आहेत. तिसरा हातरा प्रदीप खारकरच्या सर्वांमध्ये मिळालाय, तर मात्र गौरी स्पोर्ट्स रेल्वे संघाला. सूर्यकांत मोकल, रांजणपाडा. आता मात्र दमदार व्यक्तिमत्व आणि एक युवा उद्योजक वर्चवले संघाचे नव्या एंटरप्राइजेसचे सर्वसेवा रामशेठ घरत आणि त्यांच्या समेत किरण खानावकर नावडे हे सुद्धा उपस्थित आहेत. व्यासपीठावर बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.
सागर मयकर यांच्या षटकात पुढचा चेंडू खेळून आले श्रीकांत मोकाल. सेफ शॉट मध्ये चेंडू खेळून काढलाय. अहिलेश मात्र चेंडूची पकड करतोय. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळाली. विजय शेठ खडकर यांचा गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ आपण पाहतोय आणि सज्जन नवाले यांचा सुजल 11 वंदने हा संघ एकमेकाच्या विरोधामध्ये सेकंड सेमीफायनलचा सामना खेळतोय आणि फायनल मध्ये प्रवेश केला आहे. तो मात्र दिनेश सावंत यांचा संघ मिडिटेक स्पोर्ट्स पनवेल. स्कोर गार्डवर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 12 धावा. 2 षटकं संपलीत, 12 धावा धापल करावं लागल्यात. याच्या नंतर तुम्हाला सर्वांच्या भेटीला येईल मात्र मेगा फायनल चा सामना. बघूया कुठला संघ अंतिम फेरी गाठतोय आणि कुठला संघ जोपर्यंत संजय दादा बोलत नाही तोपर्यंत आम्ही काय बोलू शकत नाही. तर वैयक्तिक पहिला आणि सांगित तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज समर्थ कडू रायगडचा ख्रिस गेल. जे अडथळे होते ते मात्र दूर केले. किरण पाटील प्रदीप खारकर यांना मात्र लवकरच तंबूचा रस्ता दाखवलाय. तो मात्र गोलंदाजाने पुन्हा एकदा समर्थ कडू पुढचा चेंडू साईनाथ भोगेसाठी पडलाय आणि इथे मात्र फुटबॉलचा वापर करत असताना अहिलेश मात्र चेंडू चकवून जातोय. 4 धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 16 धावा धापल करावं लागल्यात. आतापर्यंत स्कोअर बनवावा लागेल, धावा बनवावा लागेल. प्रश्न असणार आहे तो मात्र एखाद्या ट्रॉफीला स्पर्श करण्याचा. आम्हाला स्पर्धेसाठी पूर्ण ट्रॉफीज कैलासाची छाया आत्माराम पाटील आणि कैलासाची आत्माराम जानू पाटील यांच्या स्मरणार्थ संजय आत्माराम पाटील यांच्याकडनं पूर्ण ट्रॉफीज आम्हाला देण्यात आलेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आम्हाला स्पर्धेसाठी स्पोर्ट्स सायकल रामशेठ गरजांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक ब्रँडेड शूज लवशेठ भोईर यांच्याकडनं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रुचकर अशी पाण्याची व्यवस्था वासीशेठ भोईर आणि विकास शेठ केणी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. मैदानासाठी सहकार्य ज्ञानोबा कमिटी पारगाव यांचं आम्हाला मिळालेलं आहे. आपल्या सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आणि आभार. स्कोअर गार्डवर स्कोअर लागला तो मात्र 22 धावा. धापलकावर गोलंदाज समर्थ कडू, समोर फलंदाज साईनाथ भगत, नाश्ता केला श्रीकांत मोकाल. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय समर्थाचा आणि पंचांच्याकडे वल्लेत किंवा स्वर मारा पाहायला मिळेल. अवंत धावसंख्येमध्ये भर. वाईटच्या सहभागामध्ये संघाची धावसंख्या धबकायला लागतो. आतापर्यंत स्कोअर गार्डवर स्कोअर पाहायला गेले तर 23 धावा. सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 23 धावा धाबलकावर. तिसरं षटक प्रगती पटावर. 5 षटकांचा सामना आहे. सेकंड सेमीफायनल. धावसंख्या फार कमी आहे. पहिल्या सामन्यामध्ये 32 झाल्या होत्या. पुन्हा एकदा साईनाथ भगतसाठी चेंडू पडला आणि चेंडू भिरकावून दिलाय. मात्र 55 शहराला षटकार. 29 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर लागल्यात. सुंदर अशी सुरुवात. षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा अराउंड द कार्पेट. एकदा ते पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न पाहायला मिळतात. इथे मात्र उशिराने फिरकी आल्या कारणामुळे त्याचा फायदा मात्र मिळतोय. फलंदाजी करणारा सुजल 11 वंदने संघाला. संघाची धावसंख्या धबकायला लागतो. तो मात्र आतापर्यंत स्कोअर 31. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 3 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा.
अतिशय सुंदर अशी सुरुवात पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अफलातून क्रिकेट, अफलातून इनिंग, मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली. आणि आता मात्र गोलंदाज, दुसरा डावखुरा गोलंदाज येतोय तो मात्र ऐलेश म्हात्रे. सुरेख अशी कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. व्यक्तित पहिलं सांगित चौथं षटक हाताला सध्याला गोलंदाज ऐलेश म्हात्रे, समोर फलंदाज सूर्यकांत मोकाल. चेंडू जातोय तो मात्र 4 धावेसाठी चौकार. आणि चौकार सहाय्याने संघाची धावसंख्या दापरकार लागतोय ती मात्र 35. 35 धावा दापरकार लागल्यात. तर पुन्हा एकदा पाहायला मिळेल सेकंड सत्रामध्ये आम्ही काकांकडे जाणार आहोत. समालोचक क्षेत्रातील एक सुंदर असा आवाज खरोशी गावातील समालोचक. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली ऐलेश म्हात्रेंच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू जोरदार प्रहार केला. चेंडू विरकावून दिला ऐलेश म्हात्रेचा. 6 धावेसाठी षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोअर गाडीवर स्कोअर झालाय तो मात्र 41. 41 धावा दापरकार लागल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर अशी सुरुवात सुजल 11 हिंदन संघाची. सलामीच्या रथी महारथी बाद झाल्यानंतर ओव्हर नावले किल्ला लढवत आहेत. परंतु ऐलेशच्या षटकातील काय जिंकला बाकी असेल. समोर फलंदाज सूर्यकांत मोकल, रांजणपाडा. सुरेख असा झेल घेतलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. नवीन फलंदाज प्रशांत जितेकर आले मैदानामध्ये. सुंदर अशी कामगिरी प्रशांत जितेकर आले. जापानी गावातील हा खेळाडू. अफलातून कामगिरी ऐलेश म्हात्रेच्या षटकातील काय जिंकला खेळ बाकी असेल. थोड्याच कालावधीमध्ये इथे स्पोर्ट्स सायकल उपलब्ध होईल. रामशेठ भैर यांच्या माध्यमातून ब्रँडेड शूज येथे आलेले आहेत. लवशेठ भैर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक साठी ब्रँडेड शूज आणि एक स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षित ट्रॉफीज आपण पाहतोय या मैदानावर. 5 दिवसीय सामने आपण पाहिले. 16 संघांना प्राधान्य दिले होते. त्याच्यामधून 4 संघ हे पुढे आले. 12 संघ मात्र बाद झाले आणि 4 संघाने मात्र इथे आपली हुकूमत, आपली दहशत, आपली अस्मिता टिकून ठेवली. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू ऐलेश म्हात्रेच्या प्रशांत जितेकरसाठी पडतोय. खूपच अपशमला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा अवंत चेंडू इशाराला वाईट चेंडू. धावसंख्या पुढे सरकली. धावफलका धावा लागतात मात्र 42. पुन्हा एकदा खराब चेंडू. 43 धावा धावफलकावर. आणि आता मात्र जंप लगावली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दमदार सुरुवात.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. काय जबरदस्त टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळालं. स्कोर गाडवा स्कोर झाला तर मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 44 धावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार साईनाथ भगतच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती मात्र सुजल 11 हिंदोली संघ आतापर्यंत स्कोर 50 कंप्लीट 50 धावा. 50 धावा धावफलकावर लागल्या तर मात्र सुजल 11 हिंदोली संघाच्या अगेन्स्ट गौरी स्पोर्ट्स उल्वे. एका बाजूला सज्जन नवाले तर दुसऱ्या बाजूला विजय शेटखरकर. चेंडू चेंडूवाला पुन्हा एकदा चेंडू होतो फरार. आला चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या धपका लागतो तो मात्र 4 ने वाढून 50 आणि 4 54 धावा. 54 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल अयलेशने 23 धावा दिल्यात. आत्ता मात्र 54 झाल्या. सॉरी, पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 19 आणि चौथ्या षटकामध्ये 23. टोटल धावसंख्या 54. आणि प्रवीण भाऊ पाटील यांचं आगमन. गोलंदाज आदिनाथ गायकर. आदिनाथ गायकर आले. महेश ठाकूर गोलंदाज. पुन्हा एकदा सामना सुरुवात. शेवटचं षटक प्रशांत साठी चेंडू पडतो आहे. सुंदर षटक पाहायला मिळालं. एकदा पूर्ण केली. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र आतापर्यंत 55 धावा. शेवटचे षटक काय चेंडू दाखल बाकी असेल. पहिल्या सत्रामधील सुंदर अशी सुरुवात. सेकंड सेमी फायनल याच्यानंतर मेगा फायनलचा ठराव पाहायला मिळेल. जोरदार प्रहार केला. चेंडू फायनल क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतोय आणि 55 इशाराला षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर गाडवा स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 6 ने वाढून 61 धावा धावफलकावर. या षटकातील काय चेंडू शेष असतील. दोनच चेंडू टाकून झालेत. अजूनपर्यंत किती धावा उभारतात सुजल 11 संघाचे खेळाडू अगेन्स्ट गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या विरोधामध्ये. समर्थ कडूच्या नेतृत्वाने खेळणारा संघ आणि दुसरा फलंदाजी करणारा किरण पाटीलच्या नेतृत्वाने खेळणारा संघ सुजल 11 विद्यालय. साईनाथ भगत साठी चेंडू आणि दिला तडाखा. चेंडू गेला सीमारेषेबाहेर आला हा षटकार आणि 6 धावेने संघाची धावसंख्या धपका लागतोय ती मात्र आतापर्यंत पाहायला गेलं तर 67 धावा. ज्या वेळेला फलंदाजीला उतरलो त्यावेळेला आपण 2 वेळा विचारलं बॅट्समॅन नेम प्लीज, बॅट्समॅन नेम प्लीज. नंतर समजलं साईनाथ भगत जबरदस्त फलंदाजी करतोय. अफलातून कामगिरी. वैयक्तिक आपल्या धावसंख्येवर खेळतोय तर मात्र साईनाथ भगत आतापर्यंत
15 चेंडूमध्ये 44 धावसंख्येवर खेळत आहेत साईनाथ भगत. 15 चेंडूमध्ये 44 धावसंख्येचं योगदान आपल्या संघासाठी दिले. जबरदस्त कामगिरी. तर महेश ठाकूर यांचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू बिकावून दिलाय आणि मात्र 6 धावेने संघाची धावसंख्या पूर्ण आणि आपलं अर्धशतक झळकावत असताना तो मात्र साईनाथ भगत आपली बॅट उंच करायचे आणि सलामी दे मानवंदना द्यायचे. धन्यवाद. आतापर्यंत स्पर्धेमधला हा कितवा खेळाडू उमेश भोर? 6वा खेळाडू आहे. त्याने 50 धावा पूर्ण केल्यात. अप्रतिम माहिती आम्हाला पुरवली उमेश भोर यांच्या माध्यमातून आणि स्कोर झाला तो मात्र स्कोर गार्डवर या 6 धावेने आतापर्यंत पाहायला गेले तर 73 धावा. 73 धावा धावफलकावर लागल्यात. वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्यात. साईनाथ भगत 6वा खेळाडू सुजल इंधनी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला या रागर 40 मास्टर आयोजित मान्सून ब्लास्ट मध्ये. महेश ठाकूरचा पुढचा चेंडू आणि सुजल पुन्हा एकदा खराब. सुजल 11 इंधनी संघाचे संघमालक सुजल नवाले यांच्याकडनं या 50 साठी साईनाथ भगतला 500 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. आपलं सरसे स्वागत. पुढचा चेंडू या षटकात येईल. पुन्हा एकदा पुन्हा गेली. दुसऱ्या प्रयत्न पाहायला मिळतोय आणि मात्र इथे काय होऊन बसलं परंतु दर चेंडू हातामध्ये सापडला असता तर नक्कीच शिरडोन गावातील एक दमदार व्यक्तिमत्व भावी मुकादम यांचं सहर्ष स्वागत. तर या इनिंग मधल्या या पहिल्या सत्रातील काही चेंडूचा वाजवी खेळ बाकी असेल. 1 to go. अंतिम चेंडू 4-6-3 की निर्धार बघूया. आरंभ कार्पेट एकदा आपण पूर्ण केली आणि इथे मात्र उशिराने फेकी झाल्या कारणामुळे 2 धावा देखील पूर्ण आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या वापरावी लागते ती मात्र 78 धावा झाल्यात. 19 धावांचा टार्गेट. भाऊ 77चा टार्गेट. जी 2 धावांची पेनल्टी दिली होती ती मात्र कंपल्सरी ठेवली होती. याचा पुढचा समर्थन करतील आमचे खरशी गावतील काका यांच्यावर आम्ही बोलतो. धन्यवाद.
आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे मला वाटतं जिंकण्यासाठी 77 धावांचं लक्ष्य. आलेल्या सर्व मान्यवरांचे त्याचप्रमाणे पाहुण्यांचे सर्व खेळाडूंचे वतीने हार्दिक स्वागत. जिंकण्यासाठी 77 धावांचा लक्ष्य असेल. आणि आजची ही मला वाटतं 6वी 50 असेल. चला ओपनिंग जोडी मैदानाकडे. चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असा बॅट्समन समर्थ गडू आणि त्याच्या सोबत असतील नंदू. जबरदस्त अशी फॉर्म मध्ये असलेली ही जोडी. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट आणि त्याचप्रमाणे मला वाटतं सायकल आपल्याकडे स्पोर्टची सायकल आपल्याकडे आलेली आहे. आणि मला वाटतं स्पोर्टची सायकल आपल्याला पाहायला मिळते रामसेट घरात वरचे ओले यांच्याकडून. क्रिकेट म्हटलं म्हणजे खुल्या हाताने पहा कोणी स्पोर्टचे शूज देतात तर सायकल. तरी पण सर्व देणगीदारांचे वतीने हार्दिक स्वागत. आणि नेहा इंटरप्राइजेसचे शिवा. चला सामन्याला त्वरित मला वाटतं सुरुवात होतोय. सर्व खेळाडूंचे पुन्हा एकदा वतीने हार्दिक स्वागत. आणि स्ट्रायकर बॅट्समन पाहायला मिळते आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये सुपर हिट असा खेळाडू नावाजलेला आणि गाजलेला बॅट्समन समर्थ कडू. बॉलर विचारते तर समर्थ कडून वैभव ना संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय विंधणे संघाकडून. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा वैभव लेफ्ट हँड बॅट्समन खेळणारे पाहायला मिळणार आहे आपल्याला समर्थ कडू. जबरदस्त असा षटकार आणि चौकारांचा बादशाह. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट असेल संघासाठी. पहिला तर वैयक्तिक पहिला षटक वैभव पाटील. पंचांचा इशारा स्टार्ट. पहिला चेंडू 7-8 पावलांचा रफ. पहिल्या चेंडूवरती वार आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत झणझणीत खतरनाक बेहतरीन तुफानी आणि सुलतानी मारलेला समर्थ यांनी पहिल्या चेंडूवरती वार सीमा रेषे पार. षटकार. संघाची धावसंख्या आलेली आहे ती 6. जिंकण्यासाठी 77 धावांचा लक्ष्य. पहिल्या चेंडूवरती आलेला सुपर हिट असा षटकार पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा वैभव लेफ्ट साइड बॅट्समॅन केला पाहायला मिळते समर्थ. पुन्हा एकदा हाफ साइडला टाकलेला
पंचांकडून अपील. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर दुसरा चेंडू डॉट बॉल. अपील पर्यंत पंचांनी अपील पेटाळून लावलेले आहे अपील. आणि अशा तऱ्हेने जबरदस्त पंचांचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिक पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा वैभव. लेफ्ट हँड बॅट्समन सुपर हिट खेळाडू पाहायला मिळते आपल्याला समर्थ कडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूवरती मारलेला सुपर हिट एक्सलंट जबरदस्त तुफानी आसमानी आणि सुलतानी मारलेला खतरनाक असा षटकार पाहायला मिळतोय. आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचतोय ती बिनबाद 12 12 लॉस ऑफ 0 विकेट्स. बेहतरीन पाहायला मिळते आपल्याला खाच्या खात भरलेल्या स्टेडियम वरती क्रिकेट. बघ ना तू इथे वरती आहे बघ खाली वाकून बघा. फेर डिलिव्हरी. इकडे पंचांचा इशारा येतोय. बॉल डीप झाला वाकला तो बाहेर. पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर दुसरा चेंडू डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती झालेला सनसनीत आणि झणझणीत षटकार. टोटल संघाची धावसंख्या झालेली ती बिनबाद 12. पुन्हा एकदा वैभव लेफ्ट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा खतरनाक फटका आणि अशा तऱ्हेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. सनसनीत खतरनाक सुपर हिट आणि बेहतरीन समर्थक कडू यांच्या बॅट मधून आलेला ज्याप्रमाणे तलवारीचा वार त्याप्रमाणे या बॅटचा चेंडूवरती वार करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला समर्थक कडू. टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 18. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा आणि जवळजवळ रनआउटचा खतरा येतोय जातोय. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात पहिला झटका पहिला हादरा पहिली विकेट पहिला मोहरा तंबूचा रस्ता. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 1/18. आणि मला वाटतं पंच आमच्याकडे आलेले आहेत. थर्ड अंपायर
थांबा 1 मिनिट. आणि विकेट पहिल्या झटका. मला वाटतं आपल्या संघासाठी एक धाव न करता 0 वरती रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन दीपक. मॅचेस एक धाव आरोग्यासाठी 40+ एक धाव आरोग्यासाठी आरोग्यासाठीच खेळा आणि आरोग्यासाठीच केला. जिंकासाठी येतो अर्जित आहे बघा हारजीत असतोच परंतु जबरदस्त असं आयोजन पाहायला मिळते आपल्याला आणि जबरदस्त असा नियोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि अशा तऱ्हेने मला वाटतं या वर्षी 16 संघ तर पुढच्या वर्षी 16 32 संघ असतील ते. मला वाटतं होणारच आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18. जरा स्पीडअप पंच थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिल्या षटकाला वैभव पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि तदनंतर संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो अंकुश टकले. अंकुश टकले पाहूया जबरदस्त ऑलराऊंडरच्या भूमिकेत विचंब संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विंधने संघाकडून जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट असेल. वैयक्तिक पहिला तर संघासाठी दुसरा षटक घेऊन येतोय अंकुश टकले. लेफ्ट हँड केल्यावर पाहायला मिळते आपल्याला समर्थ कडू. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार मारणारा हा समर्थ पाहूया अंकुश टकले यांच्या पहिल्या चेंडूवरती चकमा देता वेळेस पाहायला मिळतोय अंकुश टकले. आणि अशा तऱ्हेने विकेट किपर यांच्या हातात गेलेला निर्धावाचा चेंडू असेल. गुगली चेंडू आपल्याला पाहायला मिळते अंकुश टकले यांच्याकडून. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा. तदनंतर दुसरा षटक घेऊन आलेला अंकुश. पहिला चेंडू डॉट बॉल पाहूया पुन्हा एकदा अंकुश टकले. लेफ्ट हँड बॅट्समन समर्थकडू ऑफसाईडला मारलेला जबरदस्त फटका आणि बेहतरीन खेळलेली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. एक धाव दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये परंतु एका धावावरती समाधान आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1/19. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा. त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला अंकुश टकले. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल तर दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. टोटल संघाची धावसंख्या झालेली ती 19. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट असेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा नवीन आलेला बॅट्समन दीपक गंभे अद्यापर्यंत खाता खोललेला नाही. पाहूया दीपक गंभे आपल्या संघासाठी काय करतो. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरले मारलेला दणदणीत आणि सणसणीत जवळजवळ मला वाटतं आज सीमारेषेच्या बाहेर चाललेला सुपर हिट असा षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 1/19.
25 and 25 loss of only 1 wicket. जिंकण्यासाठी 77 धावांचा लक्ष्य. पहिला चेंडू डॉट बॉल, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली 1 धाव आणि पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती आलेला सुपर हिट आणि क्लासिक आलेला षटकार. टोटल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 25 आणि 25. चला पुन्हा एकदा अंकुश टकले पहिला डॉट बॉल, तदनंतर 1 धाव आणि त्याच्यानंतर दीपकाने मारलेला सुपर हिट असा षटकार. संघाची धावसंख्या 25. जबरदस्त असं आयोजन आणि जबरदस्त असा नियोजन आपल्याला पाहायला मिळते ह्या खचाखच भरलेल्या पारगाव स्टेडियम वरती. पुन्हा एकदा संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला अंकुश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. राड आणि बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळतोय दीपक आणि पुन्हा एकदा दीपकाने मारलेला बेहतरीन असा फटका पाहायला मिळतोय आणि डावरदंत मंजन चौकार. आणि जवळजवळ मला वाटतं चौकाराच्या साह्याने टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 आणि 29. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट असेल. बेहतरीन अशी फॉर्म मध्ये असलेली ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. समर्थक कडू आणि नॉन सायकला असलेला दीपक गंबे. बेहतरीन असे मला वाटतं फॉर्म मध्ये असलेली ही जोडी खेळता वेळेस पाहायला मिळतोय आणि टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती. दुसरा षटक प्रगतीपथावर असता वेळेस 29 आणि 29. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जबरदस्त खतरनाक काफी खतरनाक टाकलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. धाव चेंडू विकेट किपर यांच्या हातात गेलेला सुपर हिट असा चेंडू. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर 1/29. आजचा शेवटचा दिवस फायनल डे. पाहायला आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्याचप्रमाणे खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मला वाटतं फटका फसतोय आणि दुसरा झटका. दुसरी विकेट सूर्यकांत मोकल यांनी पकडलेला जबरदस्त असा झेल आणि दीपक यांची गेलेली आहे विकेट. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/40 धावांची गरज असेल. संघासाठी तिसरा तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय साईनाथ. ह्याच साईनाथने मला वाटतं आपल्या संघासाठी 50 मारलेली पाहायला मिळतोय आणि तोच साईनाथ ऑलराऊंडरच्या स्वरूपात समोर असलेला बॅट्समन जो आपण म्हणतो रायगड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असा बॅटर लेफ्ट हँड बॅट्समन समर्थ कडू हे आपल्या संघासाठी सागर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समॅन खेळता वेळेस पाहायला मिळतोय. जबरदस्त असा फटकेबाजी करणारा समर्थ कडू, परंतु फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने निर्धाव चेंडूची समाप्ती. संघाची धावसंख्या जागेवरती स्थिर म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट बॉल. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेने सुपर हिट
आणि बेहतरीन मारलेला फटका पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. षटकार काफी खतरनाक जबरदस्त बेहतरीन असा मारलेला षटकार पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढतोय. जाऊन पोहोचतोय ती 35 याने 35. लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा आणि तदनंतर दुसरा षटक घेऊन आलेला अंकुश टकले याने दिलेल्या 11 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 29 आणि तदनंतर तिसरा षटक घेऊन आलेला साईनाथ भगत. पाहूया आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या नादात परंतु पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते. जाऊन पोहोचतोय ती 36. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू साईनाथ फुल टाकलेला चेंडू बेहतरीन मारला फटका. 1 बाउंड सीमारीच्या बाहेर डाबर दंत मंजन चौकार पाहायला मिळतो आपल्याला आणि टोटल संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने वाढते. जाऊन पोहोचतोय ती 2 बाद 40 याने 40. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. साईनाथ भगत पहिल्या चेंडूवरती षटकार तदनंतर वाईट आणि तदनंतर मारलेला असा चौकार. पाहूया टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 40. जिंकण्यासाठी 77 धावांचा टार्गेट. तिसरा षटक प्रगती पथावर व्हायला मिळते आपल्याला आणि तिसरा षटक घेऊन आलेला आहे तो साईनाथ भगत. जोपर्यंत मला वाटतं लेफ्ट हँड बॅट्समन समर्थक कडू मैदानामध्ये आहे तोपर्यंत संघाला कुठलीही पुन्हा एकदा साईनाथ पाहूया. यॉर्कर टाकलेला जबरदस्त चेंडू पर्यंत स्टेटला मारलेला हलकासा फटका आणि अंकुश टकले यांच्याकडून बेहतरीन फिल्डिंग पर्यंत चाललं. जबरदस्त थ्रो म्हणावा लागेल कारण खतर विकेट किपर यांच्यात हातात चेंडू फेकला जातो. परंतु नेम चुकल्या कारणाने मला वाटतं चेंडू थोडासा स्पीडने गेलेला आहे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढत जाऊन पोहोचतोय ती 41. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक असतील. साईनाथ भगत यांचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन उलटा टाकलेला चेंडू आणि जवळजवळ मला वाटतं आरमार सीमारेषेच्या फार चाललेला हा सुपर हिट बेहतरीन जबरदस्त मारलेला समोर आयलेस मात्र यांनी मारलेला सुपर हिट असा षटकार व्हायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढते. जाऊन पोहोचतोय ती 2 बाद 47 याने 47. लॉस ऑफ 2 विकेट्स. 13 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती वार करता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. आयलेस यांचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला खतरनाक फटका आणि अशा तऱ्हेने मला वाटतं काही अडथळा आले असल्या कारणाने चौकार नव्हता परंतु जर तर नसल्या कारणाने मिळालेला चौकार टोटल संघाची धावसंख्या या चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचतोय ती 2 बाद 1 ऑन 50 क्रॉस. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा. 40 प्लसचे मोहा कोळीवाडा महादेव कोळी यांचे आगमन झालेले त्यांचे वतीने हार्दिक स्वागत. आलेल्या पाहुण्यांचे पुन्हा एकदा 40 प्लस मान्सूर ब्लास्ट 2025 चालू असलेला सामना पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा हार्दिक स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती
2 बाद 51 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा, तदनंतर दुसरा षटक घेऊन आलेला अंकुश टकले. चला टीम मीटिंग घेऊ नये. त्यानंतर दुसरा षटक घेऊन आलेला अंकुश टकले यांनी दिलेल्या फक्त आणि फक्त 11 धावा. ऑलराऊंडरच्या भूमिकेत अंकुश टकले. परंतु नंतर तिसरा षटक घेऊन आलेला साईनाथ भगत. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. तिसरा षटक घेऊन आलेला साईनाथ भगत यांनी 22 धावा दिलेल्या आहेत आणि संघासाठी चौथा. तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दत्ता भगत. चला सामन्याला सुरुवात. संघासाठी चौथा. तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय दत्ता भगत. पाहूया विकेट समर्थ कडू यांची की समर्थ कडू आपल्या संघासाठी षटकार चौकार मारतात. पाहूया पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती केलेला वार आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत सनसनीत सुपरहिट समर्थ कडू याने मारलेला क्लासिक असा षटकार आणि टोटल संघाची धावसंख्या 6 ने वाढलेले जाऊन पोहोचलेले हे ती 2 बाद 57 57. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांचा गरज असेल. आणि समर्थ यांनी 12 चेंडू मध्ये 36 धावांची तुफान खेळली. पुन्हा एकदा लेग साइडला मारण्याच्या नादात परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 58. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवरती सणसणीत षटकार. त्यानंतर दुसरा चेंडू वाईट बॉल. पाहूया पुन्हा एकदा संघासाठी चौथा. तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला दत्ता भगत यांना तोंड देतील जबरदस्त गाजलेले बॅट्समन समर्थ कडू. पर्यंत मला वाटतं यारकडे टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात पर्यंत 1 धावावरती समाधान. दुसरी धाव घेण्याच्या नादात जवळ मला वाटतं समर्थांची इच्छा होती की आणखी 1 धाव मिळणार. परंतु जर तर नसल्या कारणाने 1 धावावरती समाधान. टोटल संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसवते जाऊन पोहोचते ती 59 59. लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुन्हा एकदा लेफ्ट साइड बॅट्समन. लेफ्ट या साइडला आपण समर्थ कडू लेफ्ट आणि त्या साइडला आपण आयरिस मात्रे लेफ्ट साइड बॅट्समन आपल्या संघासाठी. पाहूया जबरदस्त अशी खेळी करता येईल आणि अशा तऱ्हेने पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 60 या धावसंख्येवरती 60. लॉस ऑफ 2 विकेट्स. पाहूया चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार. तदनंतर वाईट बॉल. तदनंतर आलेली 1 धाव. पाहूया पुन्हा एकदा आणि अशा तऱ्हेने कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दिया और ये सीधा बाउंड्री के बाहर. काफी खतरनाक षटकार आणि टोटल संघाची धावसंख्या 6 ने वाढते जाऊन पोहोचते ती 66 66.
आणि आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. जोपर्यंत मला वाटतं समर्थ कडू तोपर्यंत मला वाटतं पुन्हा एकदा चौथ्या षटकातील काही चेंडू आणि अशा तऱ्हेने रनआउटचा खातरा येतोय जातोय परंतु जवळ जवळ मला वाटतं आधीपर्यंत चान्स होता परंतु जर काही टिपला असता आणि जर टिपला नसता तर मला वाटतं बाउंड्रीच्या बाहेर चौकार गेला असता परंतु जर तर नसल्या कारणाने पुन्हा एकदा 1 धाव मिळते संघाला. मला वाटतं धाव नाही परंतु संघाची धावसंख्या झालेली आहे ती 66 आणि 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. आजपर्यंत संघ कोणता जिंकेल आणि कोणता हारेल कुणी सांगू शकत नाही परंतु पाहूया जर काय एखादी विकेट निघाली तर मला वाटतं विजय आपल्या साईडशी सुद्धा येऊ शकतोय. पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समन ऐलेश जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा बॅट्समन पुन्हा एकदा बेहतरीन चेंडू सीधा विकेट कीपर यांच्या हातात गेलेला सुपर हिट असा चेंडू पाहायला मिळते. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आजपर्यंत 11 धावांची गरज. पहा 9 चेंडू 11 धावा 8 चेंडू 11 धावा आणि तदनंतर 7 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा भगत दत्ता भगत पाहूया. मी म्हटलो आताच अद्यापर्यंत सामना कुठल्याही साईडने झुकलेला नाही. जर का असे डॉट बॉल विकेट गेले तर मला वाटतं सामना कुठल्याही पुन्हा एकदा हलकासा फटका पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसरी धाव आणि जवळजवळ मला वाटतं 2 धावा पूर्ण रनिंग पाहायला मिळते आपल्याला समर्थ कडू यांच्याकडून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 68 आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. रोमांचक सामना पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा वतीनं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मला वाटतं संतोष भाऊ यांचे आगमन झालेले आहेत तरी पण त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे ती 68 आणि आता जिंकण्यासाठी 77 धावांचा लक्ष्य. आणि शेवटचा षटक पाहूया. शेवटचा षटक घेऊन येतोय संघ मालक सज्जन नवाले. 5-6 चेंडू आणि जिंकण्यासाठी स्वतः ऑनर शेवटचा षटक घेऊन येतोय. आणि लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते समर्थ कडू. ओपनर्स बॅट्समन आतापर्यंत 5वा षटक प्रगती पथावर असतावेळेस खेळता वेळेस पाहायला मिळालेला समर्थ कडू. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. शेवटचा षटक हाणामारीचा षटक षटक घेऊन आलेला आहे तो मात्रे सज्जन नवाले. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू समर्थ कडू याने मारलेला ऑफसाइडला जबरदस्त फटका आणि बेहतरीन अशी फिल्डिंग. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. जवळजवळ मला वाटतं जर काही मला वाटतं मॅच काढली तर सुजल नवाले कडून 5 सज्जन नवाले
5,000 रुपये पहा सांगून गेला तुका, परंतु पैशाला मुकू नका, परंतु आता आलेली सुपर हिट अशी संधी, सुपर हिट आलेली संधी जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. पहा रोमांचक असा सामना. लेफ्ट साइड बॅट्समॅन केला वेळेस पाहायला मिळेल समर्थ कडू यॉर्कर टाकलेला जबरदस्त चेंडू आणि गचाल फिल्डिंग. आणि जर काही चेंडू सापडला असता तर मला वाटतं हा रनआउटच्या स्वरूपात, परंतु जर तर नसल्या कारणाने आलेले एक धाव. टोटल संघाची धावसंख्या 1 ने वाढलेली जाऊन पोहोचलेली आहे ती 71 आणि 71 धावा, 2 विकेट्स. आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. रोमांचक सामना पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे अद्यापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हा बॅटच्या खाली दिलेला सुपर हिट असा झटकार मारता वेळेस पाहायला मिळतोय. आणि हा विजयी झटकार असेल. विजयी संघाचे हार्दिक स्वागत, हरलेल्या संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत.